मी प्रथम सर्वांना सॉरी बोलतो आहे, कारण माझा आवाज खूप बसलेला आहे, बोलायला त्रास होत आहे, जास्त बोलतच नाही मी. आजच्या सभेचे प्रमुख पाहुणे बोडस सर, किशोर पवार सर, सर्व विद्यार्थी मित्र, कार्यकारी मंडळ. आज संस्थेला ह्या वर्षी 1 मेला 50 वर्ष पूर्ण होऊन 91 वर्षामध्ये आपली संस्था पदार्पण करत आहे. आणि 50 वर्ष ह्या संस्थेमध्ये निरंतर काम करणारे 50 वर्ष या संस्थेमध्ये नियमितपणे निरंतर काम करणारे आजही कार्यकर्ते जे आहेत ते हजर आहेत. श्री विठ्ठल खिरटकर यांनी 47 वर्ष कंटिन्यू काम केलेलं आहे. आजच जीवनगौरव पुरस्कार गेलेले की प्रवीण तेलंगे जीवनगौरव पुरस्कार दिला, ते 38 वर्ष झालेले आहेत. बरेचसे कार्यकर्ते हे 25 वर्षांना जास्त सामाजिक काम केलेले आहेत. ही संस्था जी उभी आहे, सामाजिक काम करणं सोपं नाही आहे. सोपं नाही आहे म्हटलं तर स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा देऊन हे सामाजिक कार्य करायला लागतं निस्वार्थीपणे. आणि आपली संस्था ह्या बाबतीमध्ये तर एकदम ट्रान्सपरन्सी काम आहे. आणि या ट्रान्सपरन्सी कामामुळे आज सुधागड तालुक्याच्या बाहेरचे लोक जे सुधागड मित्र आहेत हे आपल्याकडे देणग्या देत आहेत. आणि दत्तक पालक योजना ही आपण जी चालू केलेली आहे, त्या दत्तक पालक योजनेसाठी यावर्षी आपण 173 विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत. 25 विद्यार्थी हे ठाणे विभागातील आहेत. आणि ठाणे विभागातील ते सुधागड रहिवासी सेवा संघाचे आहेत. आणि 11 विद्यार्थी हे महाराष्ट्र विद्यालय ठाण्यामधले, त्या शाळेने आम्हाला सांगितले पितृछत्र हरपलेले गरीब गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही मदत कराल का फीसाठी, ते आहेत. तर अशा प्रकारे आपण प्रथम जो हा कार्यक्रम जो चालू केला, पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात, आज आपण त्यांना शाळेत साहित्य, त्यांना आर्थिक मदतसुद्धा देत आहोत. आणि जवळजवळ कंटिन्यू ह्या कार्यक्रमासाठी 20 वर्षामध्ये कंटिन्यू देणगी देणारेसुद्धा जे देणगीदार इथे हजर आहेत. मी त्या सर्व देणगीदारांचे नाव घेऊ शकत नाहीत, परंतु त्या सर्व देणगीदारांचं मी खरोखर ते ऋणी आहे. आणि त्या देणगीदारांच्या देणगीमुळेच हा कार्यक्रम नियमितपणे घेणं कार्यकर्त्यांना सोपं केलेले आहे. आज सुधागड तालुका संघटनेचे इतिहास जर सांगितला तर खूप मोठा इतिहास आहे, कारण 50 वर्षाचा इतिहास आहे. तुम्हाला बोडस सरांनी सांगितलेलंच आहे काही गोष्टी त्यामधील. मागील 10-12 वर्षामध्ये आपण सुधागड तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळेचा कायापालट केलेला आहे. डिजिटल शाळा बनवलेल्या आहेत, शौचालयाची सुविधा केलेली आहे, बरेच काही केलेलं आहे. स्पर्धा परीक्षासाठी पूर्णपणे आपण मदत करतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके घेतो, एंट्रन्स फी भरतो, क्रीडा साहित्य पुरविलेलं आहे, लॅबोरेटरीचे साहित्य पुरविलेले आहे. असे बरेच प्रकारचे शाळेच्या जेवढ्या आवश्यक गरजा आहेत त्या आपण माध्यमिक शाळेच्या केलेल्या आहेत. माझे मित्र, मला वाटतं आज एक सर आले साईगावकर ना, ते आलेले आहेत इथे. सुजित भारजकर सरचिटणीस पण आलेले आहेत. त्यांनासुद्धा कल्पना आहे की आपण काम करताना प्रत्येक शाळेवर असं बोर्ड लावलेलं आहे की हे काम सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे CSR फंडातून केलेलं, टाटा कॅपिटलच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रत्येक शाळेवर बोर्ड दिसेल की प्रत्येक शाळेवर आपण काही काम केलेलं आहे. आणि ते जवळजवळ 1.5 कोटीची आपण कामं CSR फंडातून गेल्या 10 वर्षात केलेली आहेत. तर
आणि मला या संस्थेमध्ये बडोद सर आम्ही ही संस्थाला CSR मिळू शकला त्याचं कारण की ATG 12A आणि ATG आम्ही मिळवला. आणि 12A ATG मिळवणं ही तेवढी सोपं नाही आहे आणि आपल्यासारख्या संस्थेला तर नाहीच नाही आहे. कारण त्यांचं डॉक्युमेंटेशन करणं, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करणं, ह्या सर्व गोष्टी आल्याच. आणि सर्व रेकॉर्ड जरी मेंटेन केलं तरीसुद्धा वजनसुद्धा लागतं. ह्या सर्वच गोष्टी आल्या. ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडताना केल्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. मी खरोखरच आभारी आहे टाटा कॅपिटल आणि महाडिक सर. महाडिक सर जे प्रथम टाटा कॅपिटलचे जे आपल्या ऑफिसमध्ये आले, लोकमान्य टिळक सेवा संघाच्या सामाजिक सेवा संस्थेचा जो संमेलन भरले होते, त्या संमेलनामध्ये मी संस्थेची व्यथा सांगितली आणि तिथे टाटा कॅपिटलचे प्रतिनिधी म्हणून ते आले होते CSRचे. त्याने माझ्याकडून फक्त नंबर घेतला होता. नंतर ते आपल्या ऑफिसमध्ये आले आणि स्वतः त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला CSR मिळवून देतो, ह्या गोष्टी आहेत का. वर्षभर मी प्रयत्न करून ते आम्ही कार्यकर्त्याने वगैरे सर्व CSR ATG मिळवला. त्यानंतर त्यांनी जी पद्धत दिली शाळेवर जे काम कसं करायचं, शाळेच्या विद्यार्थ्यांची स्टडी कशी करायची, त्यांची कास्ट वाईज घ्यायची, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं, प्रत्येक शाळेत शॅम्पल, हे सर्व त्यांनी करून दिलं आम्हाला. आणि कशा प्रकारे मदत करायची आणि प्रत्येक वर्षी आपण जी मदत करतो त्यांचं आउटपुट किती आलं हे कसं चेक करायचं, ह्याचे सुद्धा आम्ही प्रोग्राम त्यांनी घेऊन दिला आम्हाला. आणि त्यामुळे आम्हाला शाळेवर कार्यक्रम करताना जर आज खरोखर जरी संस्थेला बाहेरच्या ठिकाणी लोकांमध्ये प्रसिद्धी नसेल मिळाली, पण शाळेचे जे शिक्षक आहेत, जे मुख्याध्यापक आहेत, त्याचे संचालक आहेत काही म्हणतात, त्यांना नक्कीच माहिती आहे की सुधागड तालुका संघटनेने किती काम केलेलं आहे. आणि ते काम पाहून आपल्याला ह्या इकडे मदतीचा हात हा येत आहे. आणि मला अभिमान वाटतो की आता आलेले केळकर साहेब असे बरेचसे सुधागडच्या बाहेरचे लोक आहेत की नुसता मेसेज पाठवल्यानंतर ते आपल्याला ट्रान्सफर करतात पैसे. केळकर साहेबांनी एप्रिलला चेक दिला होता. मी आता जस्ट जनरली सर्वांना मेसेज पाठवला म्हणून त्यांना पाठवला, त्याने लगेच मला फोन केला की अजून पाहिजे का म्हणून. तर ह्या प्रकारे आपण काम ह्या संस्थेकडून करत आहोत आणि त्याचा सुधागड ग्रामीण भागामध्ये उपयोग होत आहे. आज आपल्याला एक मोठं काम आपण सुधागड तालुका संघटनेने घेतलेलं आहे, एक सभागृहाचं. आज आपण एक सभागृह ठाण्यामध्ये नितीन कंपनीजवळ बुक केलेलं आहे. तर तुम्हाला मी ते दिलेच आहे. तर त्याचा उद्देशसुद्धा त्याच्यावर दिलेला आहे आपण की ठाण्यातील सुधागड तालुक्यातील व ठाणे शहरातील सभासद व नागरिकांसाठी लग्न, साखरपुडा, वाढदिवस, कौटुंबिक संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व शहरी विभागीय मंडळाच्या सभा घेण्यासाठी अत्यल्प सेवा स्वीकारून सभागृह उपलब्ध करून देणे. यामार्फत संकलित होणाऱ्या निधीचा विनियोग सुधागड तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी करणे. ठाणे शहरातील पितृछत्र हरपलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासाठी खर्च करणे. विद्यार्थी व विविध परीक्षासाठी मार्गदर्शन वर्ग भरवणे घेणे व अभ्यासिका म्हणून ठराविक वेळेसाठी सभागृह उपलब्ध करून देणे. तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी संमेलन भरून प्रोत्साहित करणे. आरोग्य शिबिर आयोजन करून लोकांमध्ये आरोग्यविषयी जागृती करणे. विशेषतः महिलांसाठी व्यवसाय, शैक्षणिक मार्गदर्शन व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करणे. याच्यासाठी आपण सभागृहाचं उद्दिष्ट घेतलेलं आहे. आणि त्यासाठी माझे विनंती वजा आव्हान आहे की आपण इथं आलेल्या लोकांनी की या सभागृहासाठी मदत करावी. आपणच नव्हे, आपले नातेवाईक, आपले गाववाले, जेवढे आपले मित्रमंडळी असतील त्यांना हा संदेश कन्व्हिन्स करून द्या. आपण हे व्हॉट्सअपवर टाकत आहोत. तुम्हालासुद्धा आता पत्रक आपण देऊया. आणि या सभागृहाचं हे उद्दिष्ट आहे हे सफल करण्यासाठी. आणि सुधागड तालुकाचे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून 51व्या वर्षामध्ये सभागृह आपले मिळावे यासाठी मी सर्वांना विनंती करतो आणि त्या सर्वांनी आपल्या मदतीचा हात द्यावा ही नम्र विनंती.